नवी मुंबई 1970 पासून नवी मुंबईचं बांधकाम सुरू झालं. बेटर सुविधा, मॉडर्न लाईफस्टाईल आणि भरपूर ग्रीनरी यांमुळे इथे हजारो लोक सेटल होऊ लागले. आज नवी मुंबई एक फुल मॉडर्न सिटी. पण नवी मुंबईची खरी ओळख इथली जुनी गावं आणि त्यांच्या परंपरामध्ये. या गावांचा आत्मा म्हणजे त्यांची गावदेवी आणि म्हणूनच सगळे आपल्याला एकच सांगतात, तिथं गाव तिथं देवी. हा दुसरा गाव तिथं मंदिर हे असतंच, बरोबर. आणि हे स्वयंभू मंदिर आहे, हे आम्ही बसवलेलं नाही, याची आम्ही स्थापना केलेली नाही, ही स्वयंभू आहे. आमच्या पूर्वजांपासून ही देवी इथंच आहे, फक्त मंदिरामध्ये बदल होत गेला. देवी तीच. आमच्या देवीची पण दगडाची मूर्ती आहे, जागृत मूर्ती आहे. आमचे लोक हे प्रभाकर वगैरे हा पूर्ण भारत फिरले, सगळ्या देवींचं त्याचा अभ्यास आहे. कुठं कुठं काय पाहिजे, कुठं कुठं काय पाहिजे, ह्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही असं ठरवलं का देवीला मुखवटे बनवायचे. मग आम्ही ते देवीला मुखवटे बनवले. मूळ म्हणजे ही आमची गावदेवी. याच्यामध्ये जी मोठी देवी आहे ना, ती रांजण देवी तिला नाव आहे, आणि छोटी देवी आहे ती करंज देवी नाव आहे. आमच्या जन्मापूर्वी इथं रांजण माहीत आहे ना झाड, हां, त्याची झाडं आजूबाजूला होती आणि करंजाची पण झाडं होती. तर आमच्या पूर्वजांनी त्या झाडांच्या नावावरून त्यांना नाव दिलेलं आहे. ह्या अवधीला जवळजवळ 200-250 वर्षापूर्वीचं हे आहे. त्या झाडांच्या नावावरून यांना नाव पडलं. आता पूर्वी कसं इथं झाड आहे त्याला हे नाव द्यायचं, असं झालं ते. माझ्या माहितीप्रमाणे या गावाला जवळजवळ 250 ते 300 वर्षाची हे आहे. हे समोरचं जे पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाचं हे प्रभाकर पाटील सिडकोमध्ये होते. त्यांनी त्या झाडाचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सिडकोचे अधिकारी आणले होते. त्यांच्या माहितीप्रमाणे त्या झाडाचं आयुष्य जवळजवळ 400 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे 400 वर्षापासून हे मंदिर इथं आहे. मी गावदेवी मित्र मंडळाचा या ठिकाणी अध्यक्ष आहे. सुरुवातीला त्या काळचं जे मंदिर होतं, अतिशय छोटं मंदिर, मला वाटतं 10 बाय 15चं असं काय ते छोटं मंदिर, असं माझ्याकडे फोटोही आहे. आता मी आता जस्ट उपलब्ध नाही, अजून मी तो राखून ठेवला आहे फोटो मंदिराचा, आणि नक्कीच या नवरात्रमध्ये मी लावणार देखील आहे. अतिशय छोटं मंदिर, सभोवताली पूर्ण अंधार असायचं. आता या ठिकाणी डेव्हलप झाल्यानंतर सगळं लाईट आहेत. गावामध्ये पण लाईट्स नव्हत्या, दिवाबत्तीवर आम्ही या ठिकाणी त्यावेळेला राहायचो. त्यावेळची परिस्थिती अशी होती की 7-7:30 वाजले की कोणी घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं, आणि आजूबाजूला थोडंसं जंगलच असायचं. आणि त्यामुळे त्यावेळेला कुठलीही आपत्ती गावावर येऊ नये म्हणून देवी त्यावेळेला मध्यरात्री बाहेर फिरायची आणि तिचा घुंगरांचा आवाज यायचा, असं या ठिकाणी त्यावेळेला आजोबा आम्हाला सांगायचे. देवीच्या बाजूला त्या छोट्या मूर्त्या आहेत, त्या देवीच्या मुलारी म्हणून आपण या ठिकाणी आम्ही संबोधतो. त्या देवीच्या सुरुवातीपासून ते बरोबरच आहेत. गावदेवी, जाकमाता, एकविरा देवी, जाकमाता, मरीमाता ही या बहिणी म्हणून समजल्या जातात. त्यापैकी एक जाकमाता म्हणून या ठिकाणी हा देवीचा उत्सव या ठिकाणी होत असतो. ज्या वेळेला यात्रा असते त्यावेळेला एकविरीची पण त्याच वेळेला यात्रा असते, त्याच वेळेला आमची गावदेवी यात्रा असते, मरीमा आई ती यात्रा असते. अशा पद्धतीने हा उत्सव गावामध्ये सगळे लहान मुलापासून थोरापर्यंत या ठिकाणी आम्ही करत आलेलो आहोत, आणि अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत असतो. गावदेवी सगळ्यात प्रसिद्ध देवी. गावदेवी आपण प्रत्येक गावोगाव आहे ते कशा करताय का, ती गाव आपण त्यांची भक्ती का करतो, तर आपण कुठेही रानावनात कुठं गेलो, रात्र झाली काय झाली तर आपल्याला भीती वाटते. मग आपण जर या गावदेवीचं जर आपण नाव घेतलं तर ती म्हातारीच्या रूपाने येऊन ही देवी आपल्याला घरपर्यंत पोहोचवते, आणि घरपर्यंत पोहोचवल्यानंतर मागं पाहिल्यानंतर ती देवी नाहीशी झालेली असते म्हातारी. ही पांडवकालीन मंदिर आहेत, ही जी मंदिर आहेत ना ही. आणि आमचं ठाणे जिल्ह्यामध्ये बेलापूर गाव असं एक सर्व मंदिर एकाच ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये उजव्या बाजूला हनुमान मंदिर, माझ्या मागच्या बाजूला गावदेवी मंदिर, डाव्या बाजूला राम मंदिर, त्याच्या बाजूला भोलेनाथ मंदिर, समोर विठोबा रखमाई मंदिर, दत्त मंदिर,
गणेश मंदिर, परत संतोषी माता मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन मंदिर, सर्व मंदिरं हे आमच्या म्हणजे आम्हाला अभिमान वाटतं की आमच्या गावात एवढी मंदिरं म्हणजे आम्हाला कुठे जायची गरज नाही. गावदेवी मंदिर म्हणजे 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्याच्यामुळं त्या लोकांनी बसवलेली ही देवी आम्ही त्याच्यानंतर तर तो इतिहास जो आहे की त्या वेळच्या लोकांनी बसवलेली ही मूर्ती आहे. त्याच्यामुळं ती कुठून आणली, काय आणली, कुठला तिचा विधी करून बसवला हे आम्हाला कल्पना नाही. पण आमच्याकडे ज्या वेळेस आली त्यावेळेस हे मंदिर होतं ते अतिशय छोटं आणि मातीचं होतं आणि ओपन होतं. बाकी काय नव्हतं इथं, साधी शेड होती. पण आम्ही त्याला आता मंदिराचं स्वरूप दिलं आणि मंदिर बांधलं, पण मूर्ती काय बदलली नाही. याचं कारणच काय का हीच आम्हाला पावते आणि हीच आम्हाला देवी पाहिजे. कित्येक लोक दरवर्षी इथे येतात. काय येतात का तिचा नवस करतात, बाबा मला मूल होऊ दे, हे होऊ दे, काय असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी ते करतात आणि त्याच्यामुळे ती देवी पावते सगळ्यांना. म्हणून तिचा आज जय जयकार होतो. आता दरवर्षी मोठा उत्सव होतो आणि आजूबाजू चालू आहे. नवरात्रीमध्ये आमच्या मंदिरामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होतात. उदाहरणार्थ भजन, कीर्तन, प्रवचन, स्वाध्याय, त्याच्यानंतर महिलांचं भजन मंडळ, असे सगळे धार्मिक प्रकारचे कार्यक्रम होतात. त्याच्यामुळे आम्ही नवीन मूर्ती आणत नाही. त्याच देवीची आम्ही उपासना करतो, तिचं सगळं पूजन करतो आणि 9 दिवस तिचेच सगळं जेवढं आम्हाला काय करता येईल तिच्यासाठी पोथी वाचन, भजन, कीर्तन वगैरे प्रवचन हे सगळं आम्ही देत असतो, सांगत असतो, करत असतो. घटस्थापना वगैरे घटस्थापना पण असते. घटस्थापना असते हो, त्याचं मग विसर्जन होतं. नंतर मग दसऱ्या दिवशी आमच्याकडे होम असतो इथे मंदिरामध्ये. होमाची पद्धत आहे आमच्याकडे. मग तशी होमावरती मग ट्रस्टी बसतात, काही लोक बाहेरचे लोक ते बसतात, ज्यांना आवड आहे ते बसतात त्याच्यावरती. नवरात्रोत्सवमध्ये भजन वगैरे होत असतात, बायांचे पारंपरिक गाणे असतात तेही होत असतात, गरबा होत असतो, लहान मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम असतात, महिलांचे लाडू बनवणे, खीर बनवणे, देवीला जे अर्पण करते सर्व काय तेही कार्यक्रम असतात, चित्रकला स्पर्धा असते. असे विविध कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि चांगला प्रोत्साहन या ठिकाणी मिळतो. कारण मंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय मनपूर्वक आणि सगळं तरुण वर्ग असेल, महिला असतील, या ठिकाणी सगळं एकमताने एकरूपाने काम करत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं. विशेषतः या ठिकाणी आता जो बाहेरचा समाज आलेला आहे, विशेष करून गुजराती समाजांचा हा आवडीचा गरबा हा असतो. त्यामुळे नवरात्राच्या दिवशी गुजराती समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी असतो, त्यांना बोलवायला लागत नाही. अतिशय मनापासून या ठिकाणी ते मनोभावे या ठिकाणी मनसोक्तपणे या ठिकाणी गरबा खेळत असतात. इतर जातीय धर्माचे लोक बी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आमच्या येत असतात. तुम्हाला निश्चितच सांगेन, तर मुस्लिम धर्म आजूबाजूला मोठ्या संख्येने आहे, तरी देखील गावदेवी मंदिरामध्ये मुस्लिम बांधवही सुद्धा या ठिकाणी येत असतात. याचा अर्थ असं की आम्ही सगळ्यांना सांभाळून घेण्याचा आम्ही सगळ्यांना प्रयत्न करतो. कार्यक्रम असतात तरीही मुस्लिम बांधव, इतर धर्माचे लोकही या ठिकाणी येत असतात आणि कोणाला आम्ही असं विरोध करत नाही. ते आमच्या हिंदू धर्माचंच देवस्थान असं वगैरे नाही. हा भेदभाव आमच्या इथं गावामध्ये नाही आहे. कोणी या ठिकाणी येतं, दर्शन घेतं, कार्यक्रमाला येतात आणि मोठ्या आनंदाने सगळे कार्यक्रम होत असतात. दिघे साहेब येऊन गेलेले आहेत मंदिरात झाले प्रचाराला वगैरे. ज्यावेळेला महानगरपालिकेची 95 साली निवडणुका लागली त्यावेळेला आनंद दिघे साहेब आमच्या गावात आलेले आणि त्याच्या अगोदर पण पासून येत होते. नवरात्री अशा देवीचा आम्ही कार्यक्रम करतो. पण नवरात्रीमध्ये पण जेव्हा दुर्गा मातेचं स्थापना होते तेव्हा 9 दिवस इथं भरपूर प्रोग्राम असतात. महिला भगिनी आम्ही सर्व गाणी करतो. आपली जुनी परंपरा आहे, नाच गाणे करतात. 1 दिवस नैवेद्याचा प्रोग्राम ठेवतो. मग प्रत्येक महिला नैवेद्य घेऊन येतात आणि मग दुसरं आमचे जे पुजारी आहेत सत्यवान पाटील, ते 9 दिवस इथं उपास करून देवीची पूजा अर्चा करतात. सर्व निस्वार्थीपणे करतात. आज कसलंही काही नाही, कोणाला काही असं असतं. निस्वार्थपणे पूजा करून सर्व व्यवस्थित पूजा अर्चा आरती बिरती सर्व मनोभावे 9 दिवस असे जातात की मी तुम्हाला एक विनंती करते की एकदा नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा या आणि आमचं देवीचं रूप बघा. इतकं वर्ष पालखी वगैरे आम्ही ना तो काढताना यंग जनरेशनला वाटलं चला देवीचे पालखी आपण सगळं गावभर फिरवावे, प्रत्येक घरोघरी या ठिकाणी ते दर्शन व्हावं. त्या दृष्टिकोनातून
सगळ्यांनी तो विचार घेतला आणि मग 2 वर्षापासून पालखीचा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे आणि अतिशय जोरात या ठिकाणी पालखीचा उत्सव तरुण वर्ग त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने असतो, महिला मोठ्या संख्येने असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पालखीचा उत्सव 2 वर्षापासून सुरू झालेला आहे. नवरात्रीच्या दिवशी घट मांडले जातात, 9 दिवस ते या मंदिरातच मांडले जातात आणि बाजूलाच नवरात्रीत देवीची मूर्ती आणली जाते, तिची उपासना केली जाते, तिची पूजापाठ केली जाते आणि 9 दिवस कार्यक्रम घेतले जातात आणि 9 दिवस या देवीची सर्वजण पूजा पाठ करत असतात. आरती दररोजची 2 टाइम आरती होते, अशी पूजा केली जाते. आमच्या देवीचं चैत्र कृष्ण प्रतिपदेला यात्रा असते. हनुमान जयंती झाल्यानंतर आमची यात्रेला सुरुवात होते. गावदेवीची यात्रा 2 दिवस चालते. त्या कालावधीमध्ये देवीला गावकरी मानपान करतात. वर्षातून एकच वेळ आम्ही देवीला जे आतृत आत्मे जे आहेत आजूबाजूला त्यांना आम्ही रक्त देतो. रक्त म्हणजे बकरी वगैरे कापतो, कोंबडे कापतो. देवीला नसतं. ते आतृत आत्मे ते असतात सीमेवर. कारण की आता थोडी अंधश्रद्धा अशी आहे की देवीला कोंबडं लागतं, देवीला बकऱ्या लागतं. ते तुमच्या मान्यावर अवलंबून आहे. आलं का लक्षात? हा राखणदार बद्दल असं आहे, म्हणजे आता इथं देवीचा राखणदार आहे समजला ना. आता मला तर नाही का दिसला तो, पण आमचे पाटील साहेब आहेत त्यांना दिसलेले आहे. आमचे मामा आहेत समजला ना, त्यांना दिसलेलं आहे. मामाच्या मुलाला दिसलेलं आहे, तर मग ते त्यांना दिसलेलं आहे. आम्हाला तेवढं नाही. हो हा हो 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 सापाच्या रूपानेच आहे ते रक्षक आहे तो, पण यांना सगळ्यांना दिसलेला आहे. मामाला बरेच वेळ दिसलेला आहे, मामाच्या मुलांना दिसलेला आहे. पाटील त्रास असं वगैरे असं काय नाही. अजूनपर्यंत एवढे वर्ष आली कोणाला असं त्रास नाही. गावाचं रक्षण करतो. हो हो गावाचं रक्षण करतो, त्रास कोणालाच नाही. आणि त्यावेळेस देवीची पूजा कशी चालायची, तर देवी आपल्याला पावायला पाहिजे म्हणून हारतुरे नाही, इथं हारतुरे नाही. मग हारतुरे नसता मग काय घालायचे देवीला, मग कोंबडा कापायचा. कोंबडा कापायचा देवीला, कोंबडी कापायची. हे पहिल्यांदी देत. त्याच्या अगोदर जनावरांचा सुद्धा देत होते बळी. काही ठिकाणी मोठमोठी गाय म्हशीचे सुद्धा हे देत होते आणि ते आता सगळं बंद झालं. नंतर कोंबडी कापायला लागली, ते सुद्धा बंद झालं. आमचं शेत कापल्यानंतर आम्ही सुद्धा हे शेत कापलं. अरे मग इथं शेत कापल्यानंतर त्याची जोडणी व्हायची, त्याचे तांदूळ तयार करायचे आणि ते पहिले तांदूळ तयार केलेली जी भाकरी आणि त्या शेतामध्ये जायचं, ती भाकरी ठेवायची, त्या नैवेद्य बनवायचा आणि तिथं 2 कोंबडे कापायचे किंवा 1 किंवा 2 आणि मग ते नैवेद्य द्यायचा त्याला. मगच त्या तांदळाला हात लावायचे गावातले लोक. असा इथं हे होता. अतिशय गरिबी होती आणि शिक्षण नव्हतं. त्याच्यानंतर लोक शिकायला लागले. आता तीच मुलं आज आमच्या बेलापुरामधली काही वकील झाली, डॉक्टर झाली, काही मोठमोठ्या पदव्यावर गेली. आता सगळ्या हुद्द्यावर आता या संपूर्ण पट्टीतले लोक, सगळ्याच कडचे लोक, महाराष्ट्रातले लोक, सगळ्यांची परिस्थिती अशीच होती. आता सगळे लोक शिकले, सगळे झाले. आता सगळ्यांना समजायला लागलं. आता आम्हाला पहिल्यांदी झटकन मेलो आम्हाला, तर आम्हाला वाटायचं मूठ मारली कोणतरी, म्हणजे एखाद्या भक्ताने मूठ मारली असं सगळ्यांना वाटायचं आणि तो पडल्यानंतर मरून जायचा. मग आम्हाला सांगायचं ह्यानी करणी केली, त्यांनी करणी केली, हा म्हणून मेला. पण आता लोक सुकले. आता समजायला लागलं हार्ट अटॅक याला ब्लॉक आहेत म्हणून हार्ट अटॅक आला म्हणून मेला. पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा लोक सगळे छाचीवरच अवलंबून होते, बाकी काय होतं, काय नाही. असा सगळा तेव्हाचा सगळा हा होता. हा ही जी आहे याला शील बोलतात. याला मी आमच्या मगाशी पाटील बोलले का चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते, त्याच्या एक 8-15 दिवस अगोदर आमची गावची साथ होते. त्याच्यात म्हणजे एक असं एक कोंबडे, नारळ, श्रीफळ व्हायची देवीला प्रथा आहे, ती आम्ही करतो आधीपर्यंत. भले त्याला कोणी तुम्ही अंधश्रद्धा म्हणा काय पण आम्ही ती आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. आज या परिसरामध्ये तसं काय नाही आहे एवढं, पण आम्ही गावाची परंपरा जोपासलेली आहे. देवीला म्हणून असं नाही का, मगाशी पाटील साहेब बोलले ना का इथले आतृत्य जे आत्मे असतात त्यांना शांत करण्यासाठी. असा मी त्याचं नाव घेत नाही त्या माणसाचं, पण त्याने इथं 2-4 नारळ घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी त्याचे हे जे डोळे आहेत ना ते एवढे मोठे झाले का त्याला बाहेर पडणं मुश्किल झालं. त्याच्यानंतर 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी त्यांनी कोणाला तरी जाणकार माणसाला विचारलं
बाबा काय माझं हे डोळे अचानक एवढे कसे बिघडले. तर मग त्या माणसाने त्याला सांगितलं तू काही मंदिरातून काही आणलंच का. तो नारळ आणलं. त्या माणसाने मग देवीचे जे डोळे आहेत ना, आता नाही लावत आम्ही, पूर्वी चांदीचे डोळे लावायचे 2000, ते डोळे आणले देवीला अर्पण केले. म्हणजे असं काही देवीने काही ना हे दिलंय. हा जो झाड आहे समजला ना, म्हणजे आमच्या पिढ्यां म्हणजे आमचे काय म्हणतात ना, आजोबा पंजोबा वगैरे त्यांच्या आधीपासूनच आहे ते. जवळजवळ म्हणजे शिटकोणी त्याची व्हॅल्युएशन काय जवळजवळ 400 वर्षाची पूर्वी काढलेलं आहे समजला ना. त्याच्यामुळं काय त्याने त्याचा जो हे भाय बुंदा म्हणजे आपण भाग म्हणतो खालचा, तिथे ब्राह्मण देवाची स्थापना तिथे आहे. तर घरच कुटुंब आहे ते, तिथं त्यांचं कुलदैवत म्हणून तिथे येऊन ते पूजा करतात. झाडाखालीच आहे. हा झाडाखालीच आहे ते त्यांनी बसवलंय की नाही ते पहिल्यापासून तसं आहे, त्यांनी बसवलेलं नाही. सिंधू म्हणून एक मुलगी होती, लग्न झालं तिचं, पण तिच्या अंगामध्ये पावर यायची नेहमी पावर यायची. आणि ती पावर येऊन इथं संपूर्ण लोक तिला प्रश्न विचारायचे. म्हणजे असा जवळजवळ हा प्रचार एवढा वाढला का ह्या जवळजवळ महाराष्ट्रातून लोक दर मंगळवारी किंवा शनिवारी शुक्रवारी इथं हजारोने लोक यायचे तिला विचारायला. आणि ते गाराणे टाकायचे तिच्याकडं का बाबा असं आहे. तर त्याचं ती उत्तर द्यायची, तिच्या अंगात यायचं दरवेळेला, आणि त्याच्यातून ती सांगायची सगळ्यांना. असं बऱ्याच वर्ष चालू होतं. तो जो दिवा आहे ना फार पूर्वीपासूनच आहे. कारण म्हणजे कसं आहे, मी वाटतंय 15-16 वर्षाचा आमची इथं बाजूला शेती आहे. तर तिथं ज्या पावसाच्या टायमा आम्ही तिथं शेतीवर यायचो वडिलांसोबत मी नांगरून. त्यावेळेला इथं वर्षातून एकदा आमचे आई वडील म्हणजे इथं नारळ आणायचे, एक श्रीफल व्हायचं. म्हणजे बाबा देवा आता आम्ही इथं शेती लावतो, तिचं व्यवस्थित रक्षण कर. त्या देवीला गाराण घालायचं आमच्या आई वडिलांपासून. तेव्हापासून मी तो दिवा बघतो. तो विहीर आहे, अतिशय सुंदर विहीर आणि गोड पाणी आणि थंडगार पाणी. यावेळेला गावामध्ये त्यावेळेला नळ वगैरे काही नव्हतं. त्यावेळेला गावातले लोक डोक्यावर 2-2, 3-3 हांडे घेऊन या ठिकाणी घेऊन पाण्याचे हांडे घेऊन जायचे. आणि तो पाणी एकदम फ्रीजमध्ये आपण पाणी आता बॉटल फिरतो त्याप्रमाणे थंडगार पाणी या ठिकाणी असायचं आणि शुद्ध. कुठलंही त्यामध्ये असं जंतुनाशक असं पाणी त्यावेळेला होतं. आता हे नळ वगैरे आले तेव्हापासून हे पाणी ते पिण्याचं योग्य राहिलं. त्या मंदिराचं एक असं त्या विहिरीचं एक कथा नक्कीच आहे. ज्या वेळेला मे महिना सुरू होतो त्यावेळेला पाणी एक कमी होतं, ग्राउंड लेवलला असतं पाणी एकदम कमी होतं. एक वर्ष असं होतं, एक प्रसंग असा घडला की पाणी भरण्यासाठी एक व्यक्ती गावातील खाली उतरत होती. अचानक त्याचा तोल गेला आणि ती खाली त्यावेळेला खडकाल होतं, खाली खडक होतं एकदम कडक आणि कमीत कमी 25 ते 30 फूट खोल आहे. त्यावेळेला तो दुसऱ्या पायरीवरूनच खाली पडला आणि पडल्यानंतर एक आश्चर्याच्या गोष्ट अशी, देवी मातेच्या कृपेनं त्याला असं झेललं गेलं आणि अलगद त्या खाली त्याला झोपवलं गेलं. कुठलंही विजा नाही, रक्त नाही, काही नाही. एकदम सुखरूप ती व्यक्ती विहिरीच्या बाहेर आली आणि सगळीकडे ते आश्चर्याचं एक वातावरण, एक चर्चा सुरू झाली. हे कसं शक्य झालं. दुसऱ्या म्हणून खाली पडलेला म्हणून त्याला कुठली विजा नाही, काय नाही, रक्त नाही, काय. हे देवीच्या कृपेने त्याचा जीव त्यावेळेला वाचला गेला. आणि तेव्हा निश्चितच सगळे भाऊ या ठिकाणी त्यांना वाटू लागलं की देवी हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं देवीचा हा उत्सव मी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. ती आई आहे आपली, तिची आपण मुलं आहोत. तिला असा कधी भेदभाव करत नाही ती, का यो माझा नाही आणि तू माझे आहेत. गरीब श्रीमंत सर्व तिचे आहोत. म्हणून मी सांगते, माझे पती आणि मी आज एवढे वर्ष झाले, तिचा आम्हाला थोडासा भाग भेटतो ना पूजेचा, त्याच्यात आम्ही आनंद आहोत. तर पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून विहिरीचंच पाणी नेणार. आम्ही असं पाणी का आपण आता यो कसं जाते कचरा बिचरा असं पाणी आम्ही पिलंय. पण आम्हाला कधी काय झालं नाही. तिने काय होऊन दिला नाही आम्हाला, का आमचं पोट दुखला नाही, कधी कधी ताप आला नाही. आता थोडासा कदल पाणी आलं का नाही, पाण्यामुळे आपल्याला असं झालं, बिघड झाली आपली तब्येत. तेव्हा का नाही आम्हाला झाली बिघड. तेव्हा आम्ही तेच जंतूचं पाणी पिले, खद्दल पिले, कसं पण पिले. तिने आम्हाला काय होऊन दिला. आणि तिने ती माता आहे आमची, ती आई आहे, आम्हाला सांभाळते ती. पूर्वी हे आमचं दगडी मंदिर होतं. 1973ला दगडी मंदिर आम्ही
हे केलं, पाडलं आणि त्याच्यानंतर आम्ही कौलारू मंदिर बांधलं ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहकार्याने. त्याच्यानंतर आमच्याकडं हे डेव्हलपमेंट व्हायला लागलं. तर आमची लोक काही सिडकोमध्ये होती, त्यांच्या ओळखीने मोठमोठे बिल्डर, त्यांची आता आमचे प्रभाकर पाटील होते, KN म्हात्रे होते, हे सिडकोमध्ये काम करत होते, त्यांच्या काही ओळखी होत्या. त्यांच्या ओळखीमुळं एका बिल्डरनी आम्हाला आरशीचं काम करून देतो हे सांगितलं आणि ह्या मंदिराचं बांधकाम चालू झालं. मंदिराचं बांधकाम करत असताना अर्ध मंदिर झाल्यानंतर आमच्याकडे जे कारागीर होते त्यांचं त्या कॉन्ट्रॅक्टरनी पगार नाही दिला म्हणून ते लोक इथून निघून जात होते. त्या लोकांना देवीने तिचं भव्य दिव्य रूप दाखवून त्यांना इथं थांबवलं. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला लोकांना सांगितलं, बाबा मला मजुरी मिळो अगर न मिळो, देवीचं मंदिर पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. साक्षात्कार दाखवला म्हणजे काय, म्हणजे स्वप्नात कसं झालं माहिती आहे का, ते ओरिसाचे लोक होते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडे ते काम करत होते. वेळेवर त्यांना पेमेंट मिळत नव्हतं म्हणून ते निघून जात होते. पण त्यांनी निघून जायची तयारी केल्यानंतर गावदेवनी त्यांना हे दिलं, दर्शन दिलं म्हणजे तिचं तिने रूप दाखवलं, बाबा तू हे माझं काम अर्धवट सोडून जाऊ नको, तुझं चांगलं होईल. मग त्याने आम्हा लोकांना सांगितलं, बाबा देवीने मला सांगितलं का तू काम पूर्ण झाल्याशिवाय इथून जायचं नाही. हे त्याला एक साक्षात्कार दिला. ST बस त्या ठिकाणी एकच बस जावायची, या ठाणे बेलापूर रस्ता एकच नवी मुंबई ठाण्यापासून ते बेलापूरला एकच रस्ता. तर त्यावेळेला हा छोटा रस्ता होता, त्यावेळेला ड्रायव्हरचा काय समतोल गेला असेल, त्यावेळेला बस खाली 12 फूट खाली विहिरीजवळ, नशीब विहिरीत नाही गेली. पण हे विहिरीमध्ये इथं पडल्यानंतर कोणालाही पॅसेंजरला काही दुखापत झालेली नाही, ड्रायव्हरला नाही, कुठल्याही पॅसेंजरला नाही. अशा पद्धतीने देवीच्या समोर ज्या ज्या गोष्टी देवी ते बरोबर आपल्या झिळून घेते, ते सगळं संकट आपल्यावर घेते, ही एक भावना भाविकांची आहे. म्हणून या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं. आमच्या गावातला एक माणूस होता नाना बाळू, आणि नाना बाळू हा जंगलामध्ये लाकडं तोडायला गेला होता आणि तो तोडता संध्याकाळ झाली. तो नंतर त्यांनी जेवला, कारण जंगलात जायचं तर जेवण घेऊन जायला लागायचं. मग तिथं तो जेवल्यानंतर त्याला गाढ झोप लागली, तो झोपला आणि रात्री 12ला उठल्यानंतर तो घाबरल्यानंतर आता काय दुसरं काय विलाज नाही, आता या जंगलात मी आहे. मग त्यांनी तिथे एक वाघोबा म्हणून आहे डोंगरावर, त्याचा धावा केला, वाघोबा देवा मी आता असा अडकलेलो आहे, तर आता काय करू. तर आता वाघोबा हा लांब परिसरातला. मग तो बऱ्याच वेळ थांबल्यानंतर त्याला आठवण आली का वाघोबापेक्षा जवळचा आपल्याला गणोबा आहे, तिथं जवळपास गणोबाचं देऊळ आहे. मग त्यांनी गणोबाचा धावा केला, गणोबा देवा मी आता इथं अडकलेलो आहे, तर मला तू याच्यामध्ये वाचव. तर मग गणोबा एक म्हाताऱ्याचं रूप घेऊन काठी टेकत त्याच्याजवळ आला आणि सांगितलं, काय बाळा काय झालं तुला. तर त्यांनी सांगितलं, मी बोलते झोपलो आणि उठलो. काय बोलते हरकत नाही, तुला रस्ता माहिती आहे ना. तो माहिती आहे. मग तो रस्ता माहिती आहे, तर तो असती रस्ता माहिती आहे, तो बोलते मी तुमच्या बरोबर चालतो. मग तो पुढं काठी, तिला हातात कंदील त्या म्हाताऱ्याच्या, आणि त्याला ते पूर्वी खुळखुळे बांधायचे, कारण आवाज यायला पाहिजे, म्हणजे जनावर बाजूला होईल अशा पहिल्यांदा या वापरायच्या. मग ते चालत आले इकडं आणि ते पुढं आणि तो मागं येत असताना गावाच्या वेशीपर्यंत आला, आणि गावाच्या वेशीपर्यंत आल्यानंतर त्याची हद्द संपते. मग तो देवीचा धावा करतो, देवी तू आता मला वाचव. मग तो देवीला सांगतो का देवी तू आता मला न्यायला ये, माझे हे कर. म्हणणं देवी नाही बोलत, गणोबा बोलतो सर शेवटी, का आता माझी हद्द संपलेली आहे, देवी तू ये आता. मग प्रत्यक्ष देवी तिथं गेली आणि तिने सुद्धा म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवलं, आणि त्यांनी कडी वाजवली. आणि आई तो बोलते काय एवढा वेळ झाला, तो बोलते मी झोपलो होतो. मग आलाच कसा, तो बोलते त्या म्हाताऱ्याने म्हातारी आली होती, पहिले म्हातारा मागं बघतो तिथं कोण नाही.
ती ह्या वेशामध्ये होती, म्हातारीच्या वेशामध्ये होती, ती ताबडतोब अंतर्धान पावली. असा याचा इतिहास आहे. मंदिर बांधताना एक आम्हा चर्चांती एक कल्पना सुचली, तर हे गावदेवीचं मंदिर आहे, तिथं 3.5 पिठं आपण का करू नये तयार. त्या उद्देशाने मग आम्ही लक्ष्मी, रेणुका, तुळजाभवानी, सप्तशृंगी आणि एकविरा हे असे 3.5 पिठं आम्ही इथं तयार केली आणि एकाच ठिकाणी सर्व देवींचं दर्शन व्हावं आणि लोक पण समाधान आहेत त्यामध्ये. पूर्वी कसं पुरे गाव होतं आणि छोटंसं गाव, नवी मुंबई परिसरात धारावी गाव म्हणजे एकदम छोटंसं गाव. मला वाटतं त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला लहान असतील त्यावेळेला काय जास्तीत जास्त 200 ते 250 लोक या ठिकाणी असतील, वस्ती असेल, एवढंच गाव असेल. आता 750-800 पर्यंत गेले. परंतु त्यावेळेचं जे गाव होतं ते असे शांत त्या ठिकाणी वातावरणात राहणारे सगळे लोक होते. पण त्यावेळेचा धंदा व्यवसाय म्हणजे काय, शेती, मच्छीमार आणि मिठागर, यावरच सगळं उपजीविका प्रत्येक कुटुंबाची असायची. काही मोजके व्यक्ती सोडल्या सर्व्हिसला जाणाऱ्या, बाकी सर्वांचं शेतीवरच आणि मिठागर कामगार. आणि पहिले इथं पहिल्यांदी इथं लाईट नव्हती, रस्ते नव्हते, लाईट नव्हती, रस्ते नव्हते आणि घरं होती ना ती मातीची घरं ह्याची होती. चिंबाटी आपण बोलतो ना जंगलातली, ती आणून त्याच्यावर चिंबाट्यांवर हे लावलेलं शेण आणि माती अशी होती घरं. इथं कोणती चांगली घरं नव्हती. मग आस्ते आस्ते सुधारणा होत गेली. त्याच्यानंतर चिंबाट्यानंतर हे आली, वीट आली. मग त्याच्यानंतर विटानी माती आणि वीट याचं मिश्रण मातीचं करून मिश्रण करून ती घरं बांधायची आणि त्याच्यावर परत माती लावायची आणि माती लावल्यानंतर ती घरं तशी बनवायची. मग त्यावेळेस रंग नव्हता, फक्त चुना, तो सुद्धा कळीचा चुना, तो आणायचा बॉम्बेवरून, टाकीमध्ये ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मग तो उकळायचा, उकळल्यानंतर ते उकळायचा त्याच्यामध्ये आणि उकळल्यानंतर ते सकाळी तो गाळून घ्यायचा आणि घराला लावायचा. तोच आमचा रंग. माझी सासू मला सांगायची की जेव्हा हे मंदिर छोटं होतं तेव्हा आमच्या आई दिवाबत्ती करण्यासाठी इथे यायच्या. ते छोटंसं मंदिर होतं, तिथं वाकून दिवा लावायच्या त्या, पण त्या रोज संध्याकाळी दिवा लावायसाठी यायच्या. आज माझं माहेर घनसोली गाव आणि तिथून मी इकडे धारावी गावात आली. पण इथलं वातावरण इतकं चांगलं आहे. सर्व महिला माझ्या बरोबर असतात, सर्व गुणागोविंदाने आम्ही सर्व महिला भगिनी सर्व कार्यक्रम इथे व्यवस्थित करतो. देवीचं सर्व ओटी भरणं सगळं सर्वांचं मताने करतो आम्ही. असं नाही, प्रत्येक महिलेचं मत घेऊन प्रत्येक गुणागोविंदाने आम्ही इथं सर्व महिला करतो आणि देवीला सर्व काही देवीचं मानपान सर्व व्यवस्थित करतात आणि त्याच्यामुळं एक मला आनंद होतो. कसं आहे, गावदेवीच्या बाबतीत बोललो ना, गावदेवीचं म्हणजे ग्रामदेवता. ग्रामदेवतेचा आजपर्यंत प्रत्येक ग्रामस्थाला काही ना काही अनुभव आलेला असतो. तो वैयक्तिकरित्या येतो किंवा कसा येतो, पण तो त्याला आलेला असतो. कोणी शेअर करतो, कोणी शेअर नाही करत. पण मी स्वतःहून सांगतो का मला अनुभव वगैरे आला नाही आला, पण मी एक या गावाचा नागरिक म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून गावदेवीची पूजापाठी करणारच. येणाऱ्या पिढीला मी हेच सांगू इच्छितो की गावदेवीची पूजा त्यांनी केलीच पाहिजे. आणि मंगळवार हा दिवस आहे, हा गावदेवीचा दिवस असतो. त्या दिवशी त्यांनी ज्यांना समजा नसेल यायला भेटत तरी पूजापाठ तरी करावं. गाववाल्यांना एवढा चांगला अनुभव आहे. इथं ही झाडं आहेत, त्याची झाडं सुकल्यानंतर ते लाकडं खाली पडतात, बरोबर. फांद्या खाली पडलेल्या फांद्या पण आमचा गाववाला उचलून घेऊन जात नाही. एवढं आदराने देवी तर ते लोक आम्ही सेवा करतो. लोकांचं असं म्हणणं आहे, या गावदेवीच्या परिसरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, त्याच्यावर देवीचा अधिकार आहे, त्या वस्तू जर आपण वापरल्या तर त्याचा आपल्याला त्रास होतो. आमच्या गावामध्ये जो कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती जर राहायला, कुटुंब राहायला आलं तर त्याला गाव सोडावंसंच वाटत नाही. आधी तुम्ही कोणालाही इथे जाऊन विचारा. एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यांना सांभाळून घेणारे गावातील सगळे व्यक्ती आहेत या ठिकाणी आहेत.
मग ते लहान असून थोरापर्यंत. त्याच्यामुळं ह्या ठिकाणीच राहावं असं प्रत्येकाला वाटतं. कोणी दुसऱ्याकडे जाण्याची यांची इच्छाच होत नाही. आणि या ठिकाणी बाकीची ज्या वेळेला परिसर निर्माण झाला, वसाहत निर्माण झाले, सर्व जाती धर्माचे लोक यायला लागली. जे जे भाविक आहेत त्यांना प्रत्येकाच्या गावी गावदेवी असते. त्यामुळं गावकऱ्यांना एवढं स्थान आहे का मागं करोना आला, बाहेरून काही संकट आली, काय रोगराई आली, तर ही देवी त्यांना तिथल्याच तिथं थांबवते, गावापर्यंत पोचवत नाही. त्याच्यामुळं ह्या गाव निरोगी आहे. आणि सगळं त्याचं हे सगळं श्रेय आहे या आमच्या गावदेवीला आहे. आणि ही मंदिरे कुठलीच नव्हती. ही मंदिरं घडवण्याचं काम हे अध्यक्ष असताना या लोकांनी केले. दादा पण त्या कमिटीत खजिनदार वगैरे असे म्हणजे या लोकांनी केलेलं आहे. तेव्हा मी छोटा होतो, पण मी बघत आलेलो आहे काय या लोकांनी जे केलंय. आणि गावातील पुढारी लोकांनी जे गावासाठी केले ते डेव्हलप भरपूर केलेलं आहे. आणि सिडकोच्या मुलं डेव्हलप झालं म्हणून आज हे दिसतंय सर्वांना. धारावे गाव हे भजनी कलावंत म्हणून ओळखलं जातं. धारावे गाव हे तमासगीर कलावंत म्हणून ओळखलं जातं. धारावे गाव भजनी कलावंत, नाट्य कलावंत, मूर्ती कलावंत अशा या कलावंतातून हे धाराव गाव आमचं विस्तारित झालेलं आहे. आणि आज हे सर्व जे यश आहे, मिळणारं जे यश आहे ते आमच्या गावदेवी मातेच्या कृपेने आम्हाला सर्व मिळालेलं आहे. मी हे गायक आहे, वादक आहे. माझे मित्र प्रकाश बुवा हे उत्कृष्ट भजन गातात. त्या ठिकाणी आमच्या गावातले दत्ताबुवा आहेत, ज्ञानेश्वर भोईर आहेत. असे बरेचसे कलाकार आमच्या गावामध्ये नवीन घडत असतात. तर तरुण पिढीने जी ग्रामदेवता आहे म्हणजे गावदेवी त्याबद्दल म्हणजे श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणजे जशी पूर्वीची लोक जशी श्रद्धेने आजपर्यंत या गावदेवीची जोपासना करतात तशी तरुण पिढीने पण तशी जोपासना केली पाहिजे. जसा त्यांना अनुभव आला आहे तसा आमच्यासारख्या तरुण पिढीला पण अनुभव आलेला आहे आणि येईल पुढे. म्हणजे नवी मुंबईतील सगळ्या लोकांना मी असं आवाहन करतो का नवरात्रीमध्ये ना आमच्या देवीला जे देवीचं म्हणजे सत्व आहे किंवा काय त्या पावित्र्य आहे मला ना त्याचं दर्शन घेण्यासाठी सर्वांना ना सर्व भाविकांनी यावं ही आमची सगळ्या ट्रस्टींची खूप मनापासून इच्छा आहे. सर्व भक्त भाविकांना माझ्या आग्रहाचं निमंत्रण आहे की येत्या 22 तारखेला या ठिकाणी दुर्गा मातेचं आगमन आपल्या गावदेवी जागमाता मंदिरमध्ये होणार आहे. सर्व भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी यावं. आपली मनोकामना, आपली इच्छा मातेसमोर, गावदेवी मातेसमोर, दुर्गा मातेच्या चरणी या ठिकाणी अर्पण करावे. निश्चितच आपल्या मनोकामना या ठिकाणी पूर्णत्व जातील अशी दुर्गा मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो, गावदेवी मातेच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. जिथं गाव तिथं देवी या डॉक्युमेंटरी सिरीजचा भाग 2 तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. भाग 3 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अपडेटसाठी इंस्टाग्राम पेजला, फेसबुक पेजला फॉलो करा. काळूबाईच्या नावानं चांग भलं. भेटूया भाग 3 मध्ये. तोपर्यंत बी रेडी. ओके.